तामिनी घाटात निर्गुण हत्याकांड, रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णाचा मृतदेह आढळल्याने संपूर्ण परिसर हादरला. माणगाव पुणे महामार्गावरील निसर्गरम्य तामिनी घाट पुन्हा एकदा एका भीषण घटनेमुळे चर्चेत आला आहे. शांत हिरव्यागार जंगलांनी वेढलेल्या या घाट परिसरात एका तरुणाचा अत्यंत निर्गुण पद्धतीने खून झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून अज्ञात व्यक्तीने धारदार शस्त्राचा वापर करून तरुणाची हत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. या हत्याकांडामुळे संपूर्ण तामिनी घाट परिसरात भीती आणि अस्वस्थतेचं वातावरण पसरले आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तामिनी घाट परिसरातील काही ग्रामस्थ आपल्या नातेवाईकांना जमीन दाखवण्यासाठी घाटातील एका आडमार्गाने जात होते. त्यावेळी झाडझुडपामध्ये पडलेल्या रक्तबंबाळ अवस्थेतील तरुणाचा मृतदेह त्यांच्या नजरेस पडला. शरीरावर खोल जखमा, रक्ताने माखलेले कपडे आणि आजूबाजूला सांडलेले रक्त पाहून ग्रामस्थांची धावती बोबडी उडाली. हा प्रकार पाहून त्यांनी तत्काळ माणगाव पोलिसांशी संपर्क साधत घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच माणगाव पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. संभाव्य पुरावे नष्ट होऊ नयेत यासाठी संपूर्ण परिसर सील करण्यात आला. मृतदेहाची पाहणी केली असता शरीरावर धारदायक शस्त्राने वार केल्याचा स्पष्ट खुणा आढळून आल्या. या जखमा पाहता तरुणावर अत्यंत क्रूरपणे हल्ला करण्यात आल्याचे प्रथमदर्शी स्पष्ट झाले होते. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी फॉरेन्सिक लॅबच्या पथकाला घटनास्थळी पाचारण केले. पथकाकडून घटनास्थळाचा बारकाईने पंचनामा करण्यात आला. रक्ताचे नमुने, पावलांचे ठसे आणि इतर भौतिक पुरावे संकलित करण्यात येत आहेत. या वैज्ञानिक तपासातून हल्लेखोराची ओळख पटवण्यात मदत होईल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार मृत तरुणाचे वय अंदाजे 25 ते 30 वर्ष दरम्यान असावे. मात्र त्याच्याकडे कोणतेही ओळखपत्र आढळून आलेले नाही. त्यामुळे मृत व्यक्तीची ओळख अद्याप गूढच आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आला असून शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण आणि मृत्यूची वेळ स्पष्ट होईल. प्राथमिक तपासातून हा खून तामिनी घाटात न करता अन्य ठिकाणी करण्यात आला असावा आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह निर्जन घाट परिसरात आणून फेकण्यात आला असावा असा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. घाटातील निर्जनता आणि कमी वर्दळ याचा फायदा घेत आरोपींनी हा प्रकार केल्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोपींचा शोध घेण्यासाठी माणगाव पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून मृत तरुणाचा मोबाईल लोकेशनचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तसेच मागील काही दिवसात बेपत्ता झालेल्या व्यक्तीचा तक्रारीची छाननी करण्यात येत आहे. या निर्गुण हत्येच्या घटनेमुळे तामिनी घाट परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरलं आहे. पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या या घाटात अशा प्रकारची घटना घडल्याने प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमध्ये असुरक्षतेची भावना निर्माण झाली आहे. पोलिसांकडून या प्रकारचा लवकरात लवकर छडा लावण्यात येईल असा विश्वास व्यक्त करण्यात येत असताना आरोपीच्या अटकेकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे.